सर्वांना जय येशू. तर माझ्या भावांनो, आज जी मी 4 वचने सांगणार आहेत, ती वचने फार महत्त्वाची आहेत आणि आपल्या जीवनामध्ये ते दिवस येतात आणि त्या दिवसामध्ये आपण त्या चुका करून राहतो. तर त्या चुका होऊ नये आणि त्या आपले वचन ते समजून घेऊ आणि त्या वचनाप्रमाणे कसे चालायचे ते आपण आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण चला पाहू. तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात. त्या टायमाला आपण त्या वेळेला चुकतो. तर आपले जे विश्वासी भाव आहेत, त्यांनी हे खूप आपल्याला सांभाळणे हे खूप गरजेचं आहे. तर आपण ती वचने 4 वचने आहेत ते आपण पाहणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहू सुरुवातीला आपण पाहू मत्ती याचा 6वा अध्याय 15वे वचन पाहू. तर येथे काय आहे ते आपण पाहणार आहोत. क्षमा करणे जरुरी. तर मत्ती याचा 6वा अध्याय आणि 15वे वचन आपण पाहणार आहेत. तर हे वचन काय आपल्याला सांगते, तर हे आपल्या कितीतरी जीवनामध्ये हे आपला प्रसंग येतो, ही वेळ येते. तर पहा, चला इथे आपण ही जे वचन वाचू आणि त्यावर तुम्ही लक्ष लावा. तर पहा इकडे, परंतु जर तुम्ही माणसाच्या अपराधांची क्षमा करीत नाही, तर तुमचा बापही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. पहा, आपण जीवनामध्ये असे किती भयंकर असे दिवस येतात आणि त्या जीवनामध्ये आपण त्या दिवसामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला आपण तो आपल्याला छळ करत असेल किंवा आपली काही चूक झाली असेल आपल्याशी त्याची, तर त्याला आपण क्षमा करायची आहे. आपण त्याला उगाचच रागावायचे नाही आहे, तर त्याला क्षमा करायची. तेव्हाच आपल्याला अ, आपल्याला प्रभू आपल्याला क्षमा करेल. तर हे मेन लक्षात ठेवायचे. आपण आपण माणसाने आपल्याची चूक केली, तर त्याला अपराधाची क्षमा करायची. तेव्हा आपल्याला प्रभू पण आपल्याला क्षमा करेल. तर हे वचन खूप महत्वाचं आहे. नंतर आपण पुढे एक दुसरं वचन पाहू. तर आपण स्तोत्रसंहिता 139 14वे वचन पाहू. इथे आपल्या प्रभूने काय सांगितलेलं आहे पहा इथे. मी भयपूर्ण व आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे, म्हणून मी तुझी उपकार स्तुती करीन. तुझी कामे आश्चर्यकारक आहेत, तर हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो. पहा, आपल्याला सुरुवातीला प्रभूने आपल्याला घडवलेले ते आपण आपल्याच शरीराला वाईट नाही सांगायचे. आपण आपण स्वतःची तारीफ करायची. मी बरोबर दिसत नाही, मी काला आहे, मी गोरा आहे, मी असा आहे, तसा आहे. पण हे जे अवयव घडवलेले आहेत, हे आपले प्रभूने घडवले आहेत. तर लक्षात असू द्या, नाराज व्हायचे नाही. आज आज कितीतरी अरे त्याच्यासारखा आम्ही आता उदाहरण बॉलिवूडचे जे हिरो वगैरे बघतात, मी त्याच्यासारखा असता तर बरं झालं असतं. मी असा असला तर तशी असली. हे हे चुकीची गोष्ट आहे. हे चुकीचे आहे. तर हे वचन आपल्याला वाचायचे आहे. जेणेकरून आपण आपण जे आहोत भाऊ, ते आपल्याला समजते. पण जे जगातील नवीन येतात आपल्या प्रभूमध्ये त्यांना हे समजत नाही. तर हे वचन त्यांनी वाचावे आणि हे समजून घ्या. पहा, इथे आपल्याला आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेलं आहे. आपल्या देवाने एक विशेष चांगलं घडवलेलं आहे. तर आपल्या स्वतःला वाईट सांगायचे नाही. तर हे जे घडवणार आहे त्याला वाईट वाटते. आपल्या प्रभूला वाईट वाटेल म्हणून त्यासाठी असं सांगायचे नाही आहे, असं बोलायचे नाही आहे. तर हे एक झाली आणि आपण दुसरं अजून वचन बघू. मत्ती याचा 5वा अध्याय आणि 34 वचन पहायचे काय आहे या वचनामध्ये लिहिलेले आहे. परंतु मी तुम्हास सांगतो की शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका, कारण ते देवाचे राजासन आहे. आणि पृथ्वीचीही शपथ वाहू नका, कारण ती त्याच्या पायाचे पादासन आहे. आणि यरुशलेमचीही शपथ वाहू नका, कारण ती मोठ्या राजाची नगरी आहे. आणि तू आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तुझ्या एक केसी देखील पांढरा किंवा काळा करवत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे. आणि याहून जे काही अधिक आहे ते त्या वाईटापासून आहे. पहा, आपण एखादा बसलो की शपथ किंवा
शपथ असं हे करतो. हे आपल्याला जगापासून सवयच आहे. आता प्रभूमध्ये आल्यापासून आलो आहे, पण ते जुने जे सवयी आहेत त्या हळू आपल्या निघत जात आहेत. पण ज्या काही एक असे सवयी आहेत, की शपथ मी हे नाही केलं, ते नाही केलं असं आपण सांगतो. पण ही जी शपथ आहे ही व्हायची नाही. आपलं जे उत्तर आहे ते होय तर होय, नाही तर नाही. एवढंच असावे असे या वचनामध्ये आपला प्रभू सांगत आहे. तर शपथ वाहू नका. कुठलीही शपथ वाहू नका. या पृथ्वीची, याची, त्याची हे सर्व प्रभूंनी आपला मना केलेला आहे. तर आपल्याला हे करायचं नाही आहे. ही खोटी शपथ वाहू नका. आपल्या तर आपण ह्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील. तर होय तर होय आणि नाही तर नाही ह्याचंच उत्तर द्यायचं. तर आपण एक हे झालं तिसरं आणि एक लास्ट आहे चौथे वचन ते आपण पाहणार आहोत. तर तर आपण चौथं वचन आता पाहणार आहेत. ते लास्ट वचन आणि हे वचन फार महत्वाचं आहे. तर इथे पहा. रोम याचा 12वा अध्याय आणि 19वे वचन. तर हे वचन आपण अगोदर वाचू. प्रियानो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. पहा, हे वचन खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा आपल्याला जे आज जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, आपल्याला दुखवतात लोक, काही बोलतात, काही तर आपल्याला शांत राहायचं आहे. भले आपल्याला कोणी मारलं, कोणी आपल्याला काय पण केलं तरी शांत राहायचं आहे. आपला जो प्रभू आहे, आज आपण सर्व जग सोडून त्याचे मागे लागलेले आहेत. तर तो जो प्रभू आहे, त्याला संधी द्या तुम्ही. आपण एखाद्याने सांगितलं तर आपण तोंडातोंड द्यायचे नाही. आपण शांत राहायचे. आपल्याला जरी त्रास दिला तर आपण शांत राहायचे. त्याचा जो बदला घेणार आहे तो प्रभू घेणार आहे. तर त्याला संधी द्या. इथे लिहिलं आहे बघा इथे. तर वाचा. तुम्ही हे वचन काळजीपूर्वक वाचा पहा ते. तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. पहा, आपण आपला राग आला की आपण झडाझड बोलतो, तर ही चुकीची गोष्ट आहे. हे ध्यानात ठेवा माझ्या भावांनो. आपण कधी-कधी हे प्रसंग येतात तर सावध म्हणजे पचवा ते. आपण शांत राहा. आपण डायरेक्ट त्याच्याशी भांडायचे नाही. अशी जी आपली पूर्वीपासून जी जगाची सवय आहे, ती अशी होते. पण तरी थांबण्याचा प्रयत्न करा. कारण की आपला देव आहे तो, आपला प्रभू जो आहे तो सांगत आहे, की तुम्ही शांत राहा. जे काय करायचे ते माझ्याकडे आहे. तर हे वचन वाचा आणि हे जीवनामध्ये किती असे तरी प्रसंग येतात. तर आपण शांत राहायचं आहे. त्याला शांतपणे उत्तर द्यायचे आहे. रागाने नाही किंवा काहीच मारणे हे ते आपल्याला ते बायबल आपला अनुमती देत नाही. मारायचं हे ते. तर आपला परमेश्वरच त्याचा न्याय करेल. तर आपल्याला हे महत्वाचं आहे खूप. तर हे जे मी 4 वचने सांगली, ही वाचा. एक मत्तई याचा 6वा अध्याय 15 वचन त्याच्यामध्ये अपराधाची क्षमा आहे. नंतर स्तोत्र संहिता 139 14 मध्ये देवाने देवाने आपल्याला चांगले घडवून लिहायचं आहे सांगितलेले आहे. नंतर मग मत्ती याचा 5:34 मध्ये खोटी शपथ व्हायची नाही. आणि नंबर 4 रोम याचा 12वा अध्याय 19 मध्ये सूड घेऊ नका. म्हणजे आपल्याला एखाद्याने मारले तर त्याला आपण मारायचे हे करायचं नाही. आपला तो झगडला बोलला तर आपण शांत राहायचं. तर ह्या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ खूप लांब झाला. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वांना जय येशू. चला, बाय बाय.